श्रीमद भगवत गीता मराठी विवरण. सबस्क्राईब करा सच्चिदानंदजी जाधव या यूट्यूब चॅनलला आणि सोबतच्या बेल आयकॉनला दाबा प्रत्येक नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. आत्तापर्यंत देह आणि देहीचे जे प्रकरण चालू होते त्याचा पुढील श्लोकात उपसंहार करतात. देही नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. अन्वय. भारत सर्वस्य देहे अयम देही नित्यम अवध्यः तस्मात् सर्वाणि भूतानि त्वं शोचितुम अर्हसि न. अर्थ. हे भरतवंशी अर्जुन, सर्वांच्या देहात हा देही नित्यच अवध्य आहे, म्हणून संपूर्ण प्राण्यांसाठी अर्थात कोणत्याही प्राण्यासाठी तू शोक करू नको. व्याख्या. देही नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत. मनुष्य, देवता, पशु, पक्षी, कीट, पतंग इत्यादी स्थावर जंगम संपूर्ण प्राण्यांच्या शरीरामध्ये हा देही नित्य अवध्य अर्थात अविनाशी आहे. अवध्य. अवध्य या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक, याचा वध करू नये, आणि दोन, याचा वध होऊच शकत नाही. जसे गाय अवध्य आहे अर्थात केव्हाही कोणत्याही अवस्थेत गायीची हत्या करू नये, कारण गायीच्या हत्येत फार मोठे पाप आहे, दोष आहे. परंतु देहीच्या विषयात देहीचा वध करू नये ह्या अर्थापेक्षा या देहीचा वध कोणत्याही प्रकाराने होऊ शकत नाही आणि कोणी करूही शकत नाही. विनाशमव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति हा अर्थ योग्य आहे. तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. म्हणून तू कोणत्याही प्राण्याविषयी शोक करू नये, कारण या देहीचा विनाश कधी होऊच शकत नाही आणि विनाशी देह क्षण मात्रही स्थिर राहू शकत नाही. येथे सर्वाणि भूतानी पदात बहुवचन देण्याचा आशय असा आहे की कोणीही जीव शिल्लक राहू नये, अर्थात कोणत्याही जीवासाठी शोक करू नये. शरीर विनाशीच आहे, कारण त्याचा स्वभावच नाशवान आहे. ते क्षणाक्षणाला नष्ट होत आहे, परंतु जे आपले नित्य स्वरूप आहे त्याचा कधी नाश होतच नाही. जर या वास्तविकतेला जाणले तर मग शोक होणे संभवतच नाही. प्रकरण संबंधी विशेष गोष्ट. या ठिकाणी 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत जे प्रकरण आहे ते विशेष रूपाने देही देह, नित्य अनित्य, सत असत, अविनाशी विनाशी या दोघांच्या विवेकासाठी अर्थात या दोघांना वेगवेगळे दाखविण्यासाठीच आहे. कारण जोपर्यंत देही वेगळा आहे आणि देह वेगळा आहे हा विवेक नसतो तोपर्यंत कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग इत्यादी कोणताही योग अनुष्ठानात येणार नाही. एवढेच नव्हे तर स्वर्गलोक प्राप्तीसाठी सुद्धा देही देहाच्या भेदाला समजणे आवश्यक आहे. कारण देहापासून देही वेगळा नसेल तर मृत्यूनंतर स्वर्गात कोण जाईल. म्हणून जेवढे आस्तिक दर्शनकार आहेत ते मग अद्वैतवादी असोत अथवा द्वैतवादी असोत, कोणत्याही मताचे का असेनात,
सर्वच शरीरी शरीराच्या भेदाला मानतातच. येथे भगवान याच भेदाला स्पष्ट करू इच्छितात. या प्रकरणात भगवंतांनी जी गोष्ट सांगितली आहे ती बहुतेक संपूर्ण मनुष्यांच्या अनुभवाची गोष्ट आहे. जसे देह बदलतो आणि देह बदलत नाही. जर हा देही बदलला असता तर देहाच्या बदलण्याला कोणी जाणले असते. प्रथम बाल्यावस्था होती, नंतर तारुण्य आले. कधी आजार आला, कधी आजार कमी झाला. अशा प्रकारे अवस्था तर बदलत राहतात. पण या सर्व अवस्थांना जाणणारा देही तोच राहतो. म्हणून बदलणारा आणि न बदलणारा हे दोन्ही केव्हाही एक होऊ शकत नाहीत. याचा सर्वांना प्रत्यक्ष अनुभव आहे. म्हणून भगवंतांनी या प्रकरणात आत्मा, अनात्मा, ब्रह्म, जीव, प्रकृती, पुरुष, जड, चेतन, माया, अविद्या इत्यादी दार्शनिक शब्दांचा प्रयोग केला आहे. कारण की लोकांनी दार्शनिक गोष्टी केवळ शिकण्यासाठी मानलेल्या आहेत. त्या गोष्टींना केवळ शिकण्याचाच विषय समजले आहे. हाच दृष्टिकोन ठेवून भगवंतांनी या प्रकरणात दार्शनिक शब्दांचा प्रयोग न करता देहदेही, शरीर शरीरी, असत सत, विनाशी अविनाशी शब्दांचाच प्रयोग केला आहे. जो या दोघांच्या भेदाला योग्य रीतीने जाणतो त्याला कधीही किंचिन मात्रही शोक होऊ शकत नाही. जे केवळ दार्शनिक गोष्टी शिकतात त्यांचा शोक कधीही दूर होत नाही. एक 6 दर्शनांचे शिकणे असते आणि एक अनुभव करणे असते. ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि यात फार मोठा फरक आहे. शिकण्यात ब्रह्म, ईश्वर, जीव, प्रकृती आणि संसार हे सर्व ज्ञानाचे विषय असतात. अर्थात शिकणारा ज्ञाता असतो आणि ब्रह्म, ईश्वर इत्यादी इंद्रिय आणि अंतःकरणाचे विषय होतात. शिकणारा तर ज्ञान वाढवू इच्छितो, विद्येचा संग्रह करू इच्छितो. परंतु जो साधक, मुमुक्षु, जिज्ञासू आणि भक्त असतो तो अनुभव घेऊ इच्छितो. अर्थात प्रकृती आणि संसाराशी संबंध विच्छेद करून आणि आपल्याला जाणून ब्रह्माशी अभिन्नतेचा अनुभव करू इच्छितो. ईश्वराला शरण होऊ इच्छितो. परिशिष्ट भाव. भगवंताने 11व्या पासून 30व्या श्लोकापर्यंत देहदेही याच्या विवेकाचे वर्णन केले. या प्रकरणात भगवंताने ब्रह्म, जीव, प्रकृती, पुरुष, जड, चेतन, माया, अविद्या, आत्मा, अनात्मा इत्यादी कोणत्या दार्शनिक शब्दाचा प्रयोग केला नाही. याचे कारण असे आहे की भगवान याला अभ्यासाचा अर्थात शिकण्याचा विषय न बनविता अनुभवाचा विषय बनवू इच्छितात आणि हे सिद्ध करू इच्छितात की देहदेहीच्या वेगळेपणाचा अनुभव केवळ मनुष्यच करू शकतो. यात कोणता अभ्यास करण्याची, अधिकार प्राप्त करण्याची आवश्यकता नाही. सत असत याचा विवेक जर मनुष्य आपल्या शरीरावरून करत असेल तर तो साधक होय आणि संसारावरून करत असेल तर तो विद्वान समजावा. स्वतःला बाजूला ठेवून संसारात सत असतचा विवेक करणारा मनुष्य वाचक, ज्ञानी तर होऊ शकतो, परंतु त्याला अनुभव येऊ शकत नाही. परंतु स्वतःच्या देहावरून सत असतचा विवेक केल्याने मनुष्य वास्तविक ज्ञानी होऊ शकतो. तात्पर्य हे आहे की संसारावरून सत असतचा विवेक केवळ विद्वत्तेसाठी आहे, परंतु गीता विद्वत्तेसाठी नाही. म्हणून भगवंताने दार्शनिक शब्दांचा प्रयोग न करता देहदेही, शरीर शरीरी अशा सामान्य शब्दांचा प्रयोग केला आहे. जे संसारावरून सत असतचा विचार करतात ते स्वतःला वेगळे ठेवून स्वतःला ज्ञानाचा अधिकारी सांगतात, परंतु आपल्या देहदेहीचा विचार करण्यात
मनुष्य मात्र ज्ञान प्राप्तीचा अधिकारी आहे. अनुभव घेण्यासाठी देहदेहीचे विवेचन उपयोगी आहे आणि शिकण्यासाठी तत्वाचे विवेचन उपयोगी आहे. म्हणून साधक अनुभव करू इच्छित असेल तर सर्वात प्रथम त्याने शरीराहून स्वतःच्या वेगळेपणाचा अनुभव करावा की शरीर शरीराशी संबंध रहित आहे आणि शरीरी शरीराशी संबंध रहित आहे. अर्थात मी शरीर नाही. त्याने जितक्या प्रामाणिकपणाने, दृढतेने, विश्वासाने आणि निसंशयतेने शरीराची सत्ता महत्ता मानली आहे, तितक्याच प्रामाणिकपणाने, दृढतेने, विश्वासाने आणि निसंशयतेने स्वयंची सत्ता महत्ता मानावी आणि अनुभव घ्यावा. शरीर केवळ कर्म करण्याचे साधन आहे आणि कर्म केवळ संसारासाठीच होते. जसे कोणी लेखक जेव्हा लिहिण्यासाठी बसतो तेव्हा तो लेखणी घेतो आणि जेव्हा लिहिणे बंद करतो तेव्हा लेखणी यथास्थान ठेवतो. तसेच साधकाने कर्म करतेवेळी शरीराला स्वीकार करावे आणि कर्म समाप्त होताच शरीराला जसेच्या तसे ठेवावे, अर्थात त्यापासून असंग व्हावे. कारण जर आपण काहीही करणार नाही तर शरीराची काय आवश्यकता आहे. साधकासाठी विशेष विचार असा आहे की त्याने जाणलेल्या असतचा त्याग करावा. साधक ज्याला असत जाणतो त्याचा त्याग करेल तर त्याचे साधन सहज सुगम होईल आणि लवकर सिद्ध होईल. साधकाची आपल्या साध्यात जी प्रियता असते तीच साधना म्हणविली जाते. ती प्रियता कोण्या वस्तू, व्यक्ती, योग्यता, सामर्थ्य इत्यादी द्वारा अथवा कोण्या अभ्यासाद्वारा प्राप्त होत नाही, तर साध्यात आपुलकी झाल्याने प्राप्त होते. साधक ज्याला आपले मानतो त्यात त्याची प्रियता आपोआप होते. परंतु वास्तविक आपलेपणा अशा वस्तूशी होतो ज्यात या 4 गोष्टी आहेत. 1. ज्याच्याशी आपले साधर्म्य अर्थात स्वरूपगत ऐक्य असावे. 2. ज्याच्याशी आपला संबंध नित्य राहणारा असावा. 3. ज्याच्याकडून आपण कधी कशाचीही अपेक्षा ठेवली नसावी. 4. आपल्याजवळ जे काही आहे ते सर्व ज्याला समर्पित केले असेल. या 4ही गोष्टी भगवंतालाच लागू शकतात. कारण शरीर आणि संसाराशी आपला संबंध नित्य राहणारा नाही आणि त्यांच्याशी आपले स्वरूपगत ऐक्यही नाही. प्रतिक्षण बदलणाऱ्याशी कधी न बदलणाऱ्याचे ऐक्य कसे होऊ शकते. शरीराशी आपले जे ऐक्य दिसते ते वास्तविक नाही तर मानलेले आहे. मानलेले ऐक्य कर्तव्य पालनासाठी आहे. तात्पर्य हे आहे की ज्याच्याशी आपले मानलेले ऐक्य आहे त्याची सेवा तर होऊ शकते, परंतु त्याच्याशी आपलेपणा होऊ शकत नाही. जाणलेल्या असतचा त्याग करण्यासाठी हे आवश्यक आहे की साधकाने विवेक विरोधी संबंधाचा त्याग करावा. ज्याच्याशी आपला नित्य संबंधही नाही आणि स्वरूपगत ऐक्यही नाही त्याला आपले आणि आपल्यासाठी मानणे विवेक विरोधी संबंध आहे. या दृष्टीने शरीर आपले आणि आपल्यासाठी मानणे विवेक विरोधी आहे. विवेक विरोधी संबंध असताना कोणतेही साधन सिद्ध होऊ शकत नाही. शरीराशी संबंध ठेवून कोणी कितीही तप केले, समाधी लावली, लोकांतरात जाऊन आले, तरीही त्याचा मोहनाश आणि सत्य तत्वाची प्राप्ती त्याला होऊ शकत नाही. विवेक विरोधी संबंधाचा त्याग होताच मोहनाश होतो आणि सत्य तत्वाची प्राप्ती होते. म्हणून विवेक विरोधी संबंधाचा त्याग केल्याविना साधकाने स्वस्थ बसू नये. जर आम्ही शरीराशी मानलेल्या विवेक विरोधी संबंधाचा त्याग करणार नाही तरीही शरीर आपला त्याग करणारच. जो आपला त्याग अवश्य करेल
त्याचा त्याग करण्यात काय काठिण्य आहे? म्हणून कोणत्याही मार्गाचा कोणताही साधक का असेना, त्याला हे सत्य स्वीकारावेच लागेल की शरीर मी नाही आणि शरीर माझे नाही आणि शरीर माझ्यासाठी नाही, कारण मी अशरीरी, माझे स्वरूप अव्यक्त आहे. जोपर्यंत साधकाचा शरीराशी मी माझेपणाचा संबंध राहतो, तोपर्यंत साधन करूनही सिद्धी होत नाही आणि तो शुभ कर्मांनी, सार्थक चिंतनाने आणि स्थितीच्या आसक्तीने बांधलेला राहतो. तो यज्ञ, तप, दान इत्यादी मोठमोठे शुभ कर्म करो, आत्म्याचे अथवा परमात्म्याचे चिंतन करो, अथवा समाधीतही स्थित झाला तरीही त्याचा संबंध संपूर्णपणे मिटत नाही. कारण शरीराशी संबंध मानणे हेच मूळ बंधन आहे, मूळ दोष आहे, ज्यापासून संपूर्ण दोषांची उत्पत्ती होते. जर साधकाचा शरीराशी मानलेला संबंध संपूर्णपणे नाहीसा झाला तर त्याच्याद्वारा अशुभ कर्म तर होणारच नाहीत, शुभ कर्मातही आसक्ती राहणार नाही, त्याच्याद्वारा निरर्थक चिंतन तर होणारच नाही, सार्थक चिंतनात ही आसक्ती राहणार नाही, त्यात चंचलता तर राहणारच नाही, समाधीत, स्थिरतेत अथवा निर्विकल्प स्थितीतही आसक्ती राहणार नाही. अशा प्रकारे स्थूल शरीराद्वारा होणाऱ्या कर्मात, सूक्ष्म शरीराद्वारा होणाऱ्या चिंतनात आणि कारण शरीराने होणाऱ्या स्थिरतेत आसक्ती नष्ट झाल्यावर त्याचे साधन सिद्ध होईल, अर्थात मोह नष्ट होईल आणि सत्य तत्वाची प्राप्ती होईल. म्हणून भगवंताने आपल्या उपदेशाच्या आरंभी शरीराचा संबंध संपूर्णपणे नाहीसा करण्यासाठी शरीर आणि शरीरीच्या विवेकाचे वर्णन केले आहे. अर्जुनाच्या मनात कुटुंबियांच्या मरणाविषयी शोक होता आणि गुरुजनांना मारण्याविषयी पापाचे भय होते. अर्थात येथे कुटुंबियांचा वियोग होईल तर त्यांच्या अभावात दुःख भोगावे लागेल, हा शोक होता. आणि परलोकात पापामुळे नरक इत्यादींचे दुःख भोगावे लागेल, हे भय होते. म्हणून भगवंतांनी अर्जुनाचा शोक दूर करण्यासाठी 11व्या पासून ते 30व्या श्लोकापर्यंत प्रकरण सांगितले. आणि आता अर्जुनाचे भय दूर करण्यासाठी क्षात्र धर्मविषयक पुढचे प्रकरण आरंभ करतात. ते आपण पुढील भागापासून पाहणार आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय.